नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. 8 मार्चची सर्वात मोठी बातमी. पुन्हा एकदा सकाळीच 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली. बघा, 8 मार्चची सर्वात मोठी खुशखबर आहे. पुन्हा एकदा सकाळीच 1500 रुपये महिलांना जमा झाले. आता भरपूर महिला म्हणतील 3000 रुपये येणार होते, मग 1500 रुपयेच काय आहेत, त्याचंही कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3000 रुपयाचे 1500 रुपयेच काय आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संपूर्ण अपडेट जेवढ्या काय आलेल्या आज रोजीचे अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय गावरानी भाषेत समजेल अशा सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगणार आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. पाहू शकता बघा, मार्चपासून पुन्हा 2100 रुपये भेटण्याची जी काही शक्यता आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. काय महत्त्वाची माहिती 2100 रुपयाच्या संदर्भात कोणी माहिती दिली ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर लाडकी बहीण जी आहे ती आता खुश झाली आहे. का खुश झाली आहे तर महिलांना 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली. बघा, भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत. तुम्हाला आले नसतील तर तुम्हाला केव्हा येतील त्याची पण माहिती, ती पण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत आणि गावरानी भाषेत समजून सांगणार आहे. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला सरकारने 7 हप्ते दिलेले आहेत. 8वा हप्ता आणि 9वा हप्ता तुमचा बाकी आहे. 8व्या हप्त्याचे पैसे येत आहेत. 9व्या हप्त्याचे पैसे केव्हा येतील, म्हणजेच सरकारने सांगितलं होतं की 3000 रुपये येतील, पण 3000च्या ऐवजी 1500 रुपयेच येत आहेत. त्याचं काय कारण आहे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वात अगोदर महाराष्ट्रातील माझ्या तमाम माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट एक लाईक करून टाका. बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका. फ्रीमध्ये असतं, लाईक करून टाका. पटापट एक लाईक करून टाका. सर्वांनी केलं लाईक, लगेच चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वात अगोदर प्रवीण हेरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे. ठीक आहे, आता आपण लगेच व्हिडिओला जी काही सुरुवात आहे ती करणार आहोत आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, सर्वात अगोदर महत्त्वाचं तुमच्यासाठी पुरावे असतात. तर पुरावे तुमच्यासाठी पाहू शकता. बघा, पहिल्याच मध्ये आपल्याला पाहायला मिळते मोनाताई नेवरे यांनी कमेंट केली. बघा, 1500 आले. बघा, 1500 आले 5 सेकंड्स अगोदर. ठीक आहे, आता पुढे पाहू शकता. बघा, 1500 आले रायगडला पण 1500 आले. आता बघा, सर्वात अगोदर महत्त्वाचं ज्या महिलांना पैसे आलेले तुमचा जिल्हा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्हाला रायगड असेल तर तुम्ही रायगड लिहून पाठवा. तुमचा जर धुळे असेल तर तुम्ही धुळे लिहून पाठवा. जर तुमचा जिल्हा नागपूर असेल तर नागपूर लिहून पाठवा. जर तुम्ही मुंबईमधून असाल तर मुंबई लिहून पाठवा. जर तुम्ही पुण्यामधून असाल, पुण्यामध्ये तुम्हाला पैसे आले तर पुणे लिहून पाठवा. म्हणजे सर्वच्या सर्व महिलांना समजणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सांगायचं. बघा, 1500 आले रायगड, 1500 आले धुळे, 1500 आले मुंबई, 1500 आले गडचिरोली. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता त्या जिल्ह्याचे तुम्हाला सांगायचं. पाहू शकता. बघा, मनीषाताईंनी या ठिकाणी विचारलं आहे, मनीषा वानखडे ताईंनी, सर मला पण 1500 आले का 3000 येणार होते सर, मला खूप गरज आहे. बघा, 3000 येणार होते पण 1500 आले. त्याचं काय कारण आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा. बघा, संपूर्ण मी तुम्हाला या ठिकाणी पुरावेच दाखवतोय. मला पण 1500 आले, 3000 रुपये येणार, ही खोटी बातमी आहे का? तर नाही, खोटी बातमी नाही आहे. 3000च तुम्हाला येणार आहेत, पण काय कधी येतील ते पण मी तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला पुरावे दाखवले म्हणजेच महिलांना पैसे जमा झाले, पण 1500 आले हे पण मी तुम्हाला सांगतोय. 1500 रुपये आलेले आहे. आता सगळं काही मी तुम्हाला लगेच समजून सांगतो जेवढ्या काय आलेले अपडेट आहे. चला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात अगोदर पहिली अपडेट तुमच्यासमोर आहे. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते 8 मार्च 2025 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच बघा, 8 मार्च आज आहे, आज पण तुमच्या खात्यात जमा होतील. आता ह्या ठिकाणी माहिती काय पाहायला मिळते, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते म्हणजेच फेब्रुवारीचा पण आणि मार्च महिन्याचा पण हप्ता तुम्हाला एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता. पण सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सुरुवातीला 3490 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो त्या ठिकाणी सरकारकडून मिळाला होता. 3490 कोटी रुपयांचा निधी सरकारकडून त्या ठिकाणी विभागाला प्राप्त झाला होता, महिला व बालविकास विभागाला. आता त्यामुळे 3490 कोटी रुपये जे आहेत त्या अगोदर जेवढ्या महिला आहेत, जेवढ्या पात्र महिला, जवळपास बघा 2.5 कोटी महिला म्हणजेच 2,50,00,000 महिलांना पैसे वाटप होत आहेत. बरोबर. तर आता हे जे काही पैसे आहेत हे पैसे वाटप होत असताना सुरुवातीला तुम्हाला 1500 रुपयांचाच निधी, 1500 प्रमाणेच त्या ठिकाणी 3490 कोटी तुमचे प्राप्त झाले होते विभागाला. पण आता इतर जो काही वाढीव निधी आहे तो वाढीव निधी तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला 1500 रुपये येतील. पुन्हा तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत. त्यामुळे काळजी करायचं नाही अजिबात. सुरुवातीला तुम्हाला 1500 येत आहेत. हे 1500 कोणत्या महिन्याचे, तर हे फेब्रुवारीचे आहेत. सुरुवातीला 1500 येत आहेत, हे फेब्रुवारीचे. मार्च महिन्याचे 1500 रुपये अजून आलेले नाही आहेत. 1500 रुपये तुम्हाला येतील. अगोदर फेब्रुवारीचे सर्व महिलांना पैसे वाटप झाले
की मग तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये सुरू होणार आहे. ठीक आहे, सर्व महिलांचा डाऊट क्लिअर झाला असेल. आज रोजीच्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सांगतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काही सोपं करून सांगतो. सुरुवातीला तुम्हाला जमा होणारे पैसे कोणते आहेत? फेब्रुवारीचे आहेत. मार्चचे पैसे बाकी आहेत. 3000 रुपये येतील का? तर हो, 3000 रुपयेच येणार आहे, जसं मंत्री महोदयांनी सांगितलं त्या पद्धतीने, पण 2 टप्प्यात येतील. 2 टप्प्यात त्या ठिकाणी येणार आहे. जसं आपल्याला सांगितलं होतं एकत्र येतील म्हणून, पण एकत्र येताना आपल्याला काही दिसत नाही आहे. 1500 महिलांना जमा होत आहेत. आता पुढचे अपडेट बघा, अतिशय दमदार. तर पहा, महिला आणि बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 2.52 कोटी पात्र महिलांना हा हप्ता मिळणार आहे, म्हणजे जवळपास 2.5 कोटी महिलांना. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही एक मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. बघा, आजच तुमचं त्या ठिकाणी जागतिक महिला दिन आहे. सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या खूप खूप त्या ठिकाणी मंगलमय शुभेच्छा देतो. कारण बघा, आज महिला दिन आहे, त्यामुळे महिला दिनाच्या खूप खूप महाराष्ट्रातील किंवा जगातील सर्व महिलांना त्या ठिकाणी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आहे. आणि आजच तुमचा जो काही महिला दिन आहे तर तो त्या ठिकाणी एक प्रकारे चांगला व्हावा यासाठी एक मोठी आर्थिक मदत जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिली जाते. तर बघा, जवळपास 2.52 कोटी महिलांना या ठिकाणी लाभ जो आहे तो मिळणार आहे. त्या महिलांना 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ, बघा 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे, पण तो 2 टप्प्यात आहे. 1500 + 1500 असा 2 टप्प्यात तुम्हाला लाभ मिळतो. या योजनेतून दरमहा पात्र महिलांना 1500 रुपये दिले जातात. 1500च मिळतात, 2100 रुपये होणार होते, पण त्याची पण अपडेट आपण पाहूया. मात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा मिळून 3000 रुपयांचा हप्ता, म्हणजेच 1500 + 1500 यावेळी जमा केला जाणार आहे. म्हणजेच काय म्हटलेलं बघा, 1500 + 1500 एकाच वेळी 3000 नाही, तर 1500 + 1500 जमा होत आहेत. सुरुवातीला महिलांना 1500 येत आहेत, काही महिलांना त्यानंतर 1500 येतील. अशा पद्धतीने तुम्हाला 3000 रुपये जमा होतील. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार 8 मार्च 2025 पर्यंत ही रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाईल. म्हणजेच बघा, ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा पैसे आले म्हणून. पैसे आले, ज्यांना आले त्यांना पैसे आले सांगा. ज्यांना 1500 आले त्यांनी पैसे आले सांगा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगा बरं, पटापट नाही सांगा, म्हणजे तुम्हाला पण पैसे येऊन जातील. आज सर्वच्या सर्व जेवढ्या महिला आहेत तेवढ्या महिलांना आज त्या ठिकाणी पैसे वाटप केले जातील. पात्र महिलांना, सर्वच्या सर्व पात्र महिलांना आज पैसे येऊन जातील. आणि मग तुमच्या 1500चा जो काही पुढचा हप्ता आहे मार्चचा, तो पण तुम्हाला लगेच त्या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आता 2100 रुपयांच्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये लगेच जाणून घेऊया. नवीन अपडेट आहे पहा. तर बघा, सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, लाडकी बहीण योजनेत 2100 रुपयांबाबत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. बघा, लवकरच शक्यता आहे. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च म्हणजे सोमवारी जाहीर होणार आहे, त्यामुळे त्या दिवशी कदाचित 2100 रुपयांच्या बाबतची घोषणा होऊ शकते. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही हे चित्र स्पष्ट होईल. 10 मार्चलाच त्या ठिकाणी आपल्याला समजेल तुम्हाला मिळणार आहेत की नाही 2100 रुपये. त्यासाठी आपण जर पाहिलं तर महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी तर नाही सांगितलं होतं, पण मिळत आहेत किंवा नाही ते आपल्याला पुढेच समजणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या 1500 रुपये मिळत आहे. 2100 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 2100 रुपयाची मागणी तुम्ही लावूनच धरायची. 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे, मात्र याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मध्यंतरी लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये अर्थसंकल्पानंतर जमा होतील असं वक्तव्य महायुतीच्या नेत्यांनी केलं होतं, मात्र महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती त्या ठिकाणी दिलेली नाही आहे. तर बघा, आता 2100 रुपये मिळणार किंवा नाही ते 10 मार्चलाच आपल्याला समजणार आहे, कारण महिला व बालविकास मंत्र्यांचा विभाग वेगळा आहे. पण तरीही महायुतीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे वक्तव्य केलेलं होतं. मग आता त्या ठिकाणी 2100 रुपये मिळतात की नाही ते आपल्याला 10 मार्चला समजणार आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्वच्या सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.